हॅलो, मी कोमल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी इथे सर्वात अगोदर सगळं क्लिनिंगचं काम वगैरे तर करून घेतलं होतं. मग इथे देवाला नैवेद्य आणि धूप अगरबत्ती मस्तपैकी छान इथे देवाचा दिवा लावला आणि इथे देवाला मी राखी पण बांधून घेतली, म्हणजेच बाबांना. कारण की मी ना सगळ्यात अगोदर माझ्या भावाला आणि कार्तिकला राखी बांधण्याच्या अगोदर आहे ना इथे मी बाबांना राखी बांधत असते, मगच माझ्या भावाला आणि कार्तिकला राखी बांधत असते. हे मी खूप वर्षापासून करते, आता नाही करत बरं का, कारण की पहिल्यापासून मी तसंच करत असते. मग काही इथे ना लगेच म्हणजे ववाळण्याचं ताट पण मी इथे रेडी करून ठेवलं होतं दीदीसाठी. मग तिने तिच्या पप्पांना कार्तिकला इथे राखी पण बांधून घेतली. कार्तिक तू नीट बस ना. तांदूळ लाव, थोडे डोक्यावर टाक तांदूळ. तर हे कर ना, गळ्यातलं ववळ ना असं कपाळावरून. ववळ तसं 5 वेळा. हळूहळू हळूहळू, एवढं फास्ट काय. आता हे राखी बांध ना पप्पाची. नाही कार्तिक तू नीट बस. चांगली पॅक बांधा. वरती बांध ना, वरती. बांध. बांध आता. आता लाडू चाल, लड्डू. बाई लाडू. तसंच हळूहळू. कार्तिक नीट बस ना, तुला पण बांधणार आहे. तुझ्या लाडूसाठी चालला असेल. आता ठेव. आता तिच्या ताटात काहीतरी टाका. कार्तिक टाकीन, थांबा. चल रे दी कार्तिकला बाबा. आता कार्तिकला बाबा. सर्दी झाली काय कार्तिक? थांब. हस जरा कार्तिक. हळूहळू दिदे. अगं हळूच. इडापिडा टळू बळीचा राज्य येऊ असं म्हणायचं. नाही आता हे कर ना, गळ्यातलं ओवाळलं. आता राखी बांध त्याला. कोणचा हात आहे? जेवतो कोणच्या हाताने? उलटी बांधली. सुईची बांध ना. तशी नाही, अशी ना. अशी बांधायची. नाही तशी नाही बांधित, अशी बांधतेत. आहे ना, अशी बांधतेत ना. नाही ग, अशी बांध. काय व्हायला लागलंय? जळायला लागलंय. वरती घे. तशी बांध. हाच थोडा. पॅक बांध. बांध. बांधली का? अजून एक गाठण मार ना दीदी. आता लड्डू चार त्याला. चार. त्याचं लड्डूसाठी चाललंय. खाल्लं का? तिला चार ना थोडा.
आई खाली पाडू राहिलेत घाणवाणी. फोटो आणि ववळ म्हणे इडा पिडा टळू बळीचं राज्य येऊ. पैसे दे आता तिला. ताटं टाकायचे. आता उठ आणि पाया पडतो तिच्या. तू पडला का पाया? चांगली आहे राखी. दाब ना बघू दे ना मला. चांगली आहे का? दीदीने इथं तिच्या पप्पांना आणि कार्तिकला राखी बांधूनच घेतली होती आणि कालपासून इकडे इतका पाऊस चालू होता ना, तर काय सांगू तुम्हाला. आणि पावसामुळेच मी सगळं काम आहे ना लवकर आवरलं होतं. मग इथे माझं चालू होतं काम स्वतःला आरशामध्ये बघण्याचं. आणि मग काही पावसामुळे तर मी काम लवकरच आवरून घेतलं होतं. म्हणलं आता काम तर काही नाही आहे, म्हणलं चला छोटंसं असंच शूट करावं. तर म्हणून असं छोटंसं शूट केलं. मग काही इथे दुपारी जेवण लवकर करून घेतलं आम्ही. इथे पापड आणि कटाची आमटी आणि इथे मी मस्तपैकी पुरणपोळी बनवली. आणि इथे पोळ्या बनवल्याच्या नंतर मग इथे भजे पण बनवले. फक्त मी भात नाही बनवला कारण की भात कुणीच खात नाही आणि तसंच फेकण्यात जातं म्हणून इथे भात बनवलंच नाही मी. मग आम्ही सगळे जणांनी मिळून इथे दुपारचं जेवण केलं मस्तपैकी. फक्त मीच नाही दिसत आहे कारण की मीच शूट करत होते, त्याच्यामुळे मी तर दिसणारच नाही. आणि जेवण केल्याच्यानंतर खूप सुस्ती आली मला. तर माझा आजचा दिवस असा होता.